विद्यार्थी मित्रांनो, आपण स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट अभ्यासलेले आहेत. 1 ते 30, 50 संख्यांचे वर्ग आपण बघितले आहेत. वर्ग करणे म्हणजे काय, तर त्या संख्येला त्या संख्येने गुणणे. फॉर एक्झाम्पल 3चा वर्ग म्हणजे काय, बरं 3चा वर्ग 6 सांगतो. दुराने गुणायचे का त्याला? त्या संख्येला त्या संख्येने गुणणे. 3 गुणिले 3, 3चा स्क्वेअर म्हणजे 3 3चा 9. 3चा वर्ग किती आला? 9 आला. 4चा वर्ग 16, 5चा 25, 15चा 225, 25चा 625, 29 29 841, 30 30 900. आता आपण शिकलेलो आहोत. आता या ठिकाणी तुम्हाला असं उदाहरण दिलेलं आहे, स्क्वेअर रूट ऑफ स्क्वेअर रूट ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 625. 3दा स्क्वेअर रूटचं साइन दिलेलं आहे. झोपडीमध्ये झोपडी, झोपडीमध्ये झोपडी. चालेल का आपली झोपडी? बघूया, आपण चालवूया. आता आपल्याला याचं उत्तर जर काढायचं असेल, अशा प्रकारचे प्रश्न तुमच्या एमडीच्या पुस्तकातलेच आहेत. इयत्ता 6वी आणि 7वी असेच प्रश्न टीईटीला पण येतात, सीईटीला येतात, स्पर्धा परीक्षेला येतात, बँकिंगला येतात, एमपीएससीला येतात, यूपीएससीला येतात. यूपीएससीचा अभ्यासक्रम काही वेगळा नसतो, तो तुमचा पहिलीपासूनचा अभ्यासक्रम असतो. एमपीएससी यूपीएससी सुद्धा पहिलीपासूनचा अभ्यासक्रम असतो. आणि तुम्ही जर आतापासून अशा ट्रिक्स उपयोगात आणल्या तर तुमचा तो अभ्यासक्रमाचा काय होईल, सोपा होऊन जाईल. आणि म्हणून बघायचं उत्तर कसं काढायचं, तर आपल्याला हे स्क्वेअर रूट असंच ठेवा, हे स्क्वेअर रूट असा ठेवा. आता याचा आन्सर काय आहे तुमचा? व्हॉट इज द स्क्वेअर रूट ऑफ 625? हा कशाचा स्क्वेअर आहे? 625. सांगा कोणत्या संख्येचा स्क्वेअर आहे? 25 चा. मग याचा आन्सर काय असेल? 25. एक झोपडं उडालं. आता पुन्हा हा कशामध्ये आलेला आहे? स्क्वेअर रूट मध्ये आलेला आहे. दिस इज द सिम्बॉल ऑफ स्क्वेअर रूट, यू नो इट? ओके, देन you know the square root of 25 is 5, and this is your answer. Square root of 1 ची किंमत आली square root of 5. याला तुम्ही असं पण मांडू शकता, 5 raised to 1/2. ओके, चला आता पुढचं उदाहरण बघूया. under root of 3 into under root of 3 into under root of 3 into under root of 9. आता जसं आपण कांदा खातो की नाही, कांदा कसा खातो? बाहेरून खातो का मधून खातो? मधून. एक एक पाकळी काढत जाईल, है की नाही? तसं आपल्याला आधी काय सॉल्व करावं लागेल? अंडर रूट ऑफ 9. इथं हा 3 तसाच ठेवा. इथं परत स्क्वेअर रूट ऑफ अंडर रूट ऑफ 3 इनटू अंडर रूट ऑफ 3. याचा आन्सर लिहून टाका. व्हॉट इज द स्क्वेअर रूट ऑफ 9? 3. तुम्हाला आन्सर मिळालं. बघा आता हा 3 तसाच, हा 3 तसाच. या 3 into 3 चं काय? 9. 9 चं स्क्वेअर रूट काय होईल? 3. म्हणजे 2 3 मध्ये का 3 बाहेर आला, स्क्वेअर रूट काय झालं? निघून गेलं. पुन्हा हा 3 तसाच ठेवला. आणि आता या ठिकाणी 3 into 3 की नाही 9, म्हणजे याचा स्क्वेअर रूट किती? 3 आला. आणि हा पण 3 चा काय झाला? 9. 2 3 मधून काय होईल? एकच 3. 3 चा 9, 9 चा स्क्वेअर रूट काय येतो? 3. किंवा स्क्वेअर करणे म्हणजे काय? स्क्वेअर रूट घेणे म्हणजे दोन सारख्या संख्या त्याची एकच संख्या घ्यायची, त्याचे फॅक्टर्स. याचा आन्सर किती आलं? 3. बघा एवढी मोठी संख्या होती आणि त्याचा आन्सर काय आलं? 3. अशा प्रकारचे काही एक्झाम्पल मी तुम्हाला देतो, आणि तुम्ही ते सोडवा. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता या उदाहरणामध्ये, हे उदाहरण येतं 6वीच्या पुस्तकातलं, बरोबर? या उदाहरणामध्ये डेसिमल पॉइंट दिलेले आहेत. तुमच्या आता लक्षात येईल, इफ वी रिमूव्ह द डेसिमल पॉइंट द होल नंबर इज अ स्क्वेअर नंबर. तुम्ही जर चिन्ह काढून टाकलं, हा पूर्ण, ही जी पूर्ण संख्या आहे ही पूर्ण वर्ग संख्या आहे. बघा 171 कशाचा वर्ग आहे सांगा मला? 13चा वर्ग आहे. 125 कशाचा वर्ग आहे? 12चा वर्ग आहे. आणि 6.25 625 कशाचा वर्ग आहे? आता 25चा वर्ग आहे, बरोबर? मग आपण आता काय करायचं आहे, या संख्येचा जो डेसिमल पॉइंट आहे तो आपल्याला रिमूव्ह करायचा आहे. तो आपण कसा काढणार? तुम्हाला 5वी 6वीला शिकवलेलं आहे की तुम्ही इथं 2 दशांश स्थळ आहे की नाही, 1 2, म्हणजे याला काय करा? 100 ने डिवाइड करा, बरोबर? 100 डिवाइड करा म्हणजे डेसिमल पॉइंट येतो की नाही आपण. मग डेसिमल पॉइंट आहे आपण त्याला काय केलं? डिवाइड बाय 100 केलं. तसं इथला डेसिमल पॉइंट काढून टाकण्यासाठी आपण काय केलं? 144 डिवाइडेड बाय 100. कारण इथं 2 डेसिमल प्लेसेस होते म्हणजे 2 झिरो आले, म्हणजे काय आलं? 100 आलं. अपॉन इथं अंडर रूट ऑफ 625 अपॉन 100. कारण इथं सुद्धा किती 2 डेसिमल प्लेसेस की नाही. आता या संख्येमध्ये डेसिमल पॉइंट राहिला आहे का? नाही. In place of decimal point, to remove the decimal point, we divide this number, we multiply actually this number to numerator and denominator by 100.
याच्या निवडले 100 ने मल्टिप्लाय केल्यामुळे काय झालं, हे दोन डिजिट इकडे आले आणि आपण 100 ने मल्टिप्लाय केल्यामुळे काय झालं, 100 तसाच राहिला. आता इथं काय होईल बघा, 169 कशाचा स्क्वेअर रूट, स्क्वेअर आहे 13 चा आणि हा 100 चा स्क्वेअर रूट आहे, स्क्वेअर आहे 100 10 चा, 10 10 100. 100 is the square of square root of 10. 144 चा स्क्वेअर रूट काय येईल 12 आणि 100 चा स्क्वेअर रूट काय येईल 10 अपॉन what is the square root of 625 25 and what is the square root of 10 100 10. ओके, हे साइन इथं पाहिजे. ओके, आता इथं बघा डिनॉमिनेटर सेम असेल तर आपण ऍडिशन करू शकतो, ऍड देअर न्यूमरेटर्स. ओके, इथं 13 प्लस काय करायचं आहे 12 अपॉन 10, इथं 25 अपॉन 10 ऍज इट इज. आता या ठिकाणी परत याची ऍडिशन किती होईल 25 अपॉन 10 डिवाइडेड बाय 25 अपॉन 10. काय लिहायचं आन्सर 1. तुम्ही असं करू शकता 20 अपॉन 10 20 अपॉन सेम आहे की नाही, किंवा तुम्ही याला अजून असं करू शकता 25 अपॉन 10 हा जो आहे हा, आणि हा भागी लोट काय होईल गुणिले 10 अपॉन 25. याचा रेसिप्रोकल होईल, भागी लोट गुणिले होताना काय होईल रेसिप्रोकल. 10 10 गेट कॅन्सल, 25 25 गेट कॅन्सल, व्हॉट रिमेन 1. The answer of this whole difficult question is only 1. But you have to know the proper method of solving these questions. Mathematics is so simple if you make it simple. Don't make it difficult. गणित खूप सोपं आहे पण आपण त्याला सोप्या पद्धतीने सोडवलं पाहिजे. आणि असं म्हणतात कोणती पद्धत चांगली, की जी पद्धत सोपी आहे गणित सोडवण्याची ती पद्धत चांगली. गॉट इट? Yes.